आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील 7व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 15 आणि 16 या ठिकाणी पांडुरंग परमात्मा या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ओळख करून देत असताना, उपदेश करत असताना, नमा दुष्कृती नो मूढा प्रपद्यन्ते नराधमः माययापहयत ज्ञाना आसुरं भावमिश्रितः चतुर्विधा भजन्ते मा जना सुकृतिनो अर्जुनः अर्थो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। भगवंत म्हणतात, जे अहंकाराने अभिमानाने उन्मत्त झालेले आहेत, त्या अहंकाराच्या, त्या अभिमानाच्या, त्या गर्वाच्या काठाच्या, त्या मायेमुळे त्यांच्याकडचं ज्ञान लोप पावलेलं आहे, अशी माणसं मला भजत नाहीत, अशी माणसं माझं भजन पूजन करत नाहीत, अशी माणसं मला आठवत नाहीत। मात्र या सृष्टीमध्ये मला आठवणारी अशी पुण्यस्मरण माणसं, अशी पुण्यात्मक माणसं 4 प्रकारची आहेत। त्या 4 प्रकाराची ओळख करून देत असताना या ठिकाणी भगवान म्हणतात, अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे 4 प्रकार मांडलेले आहेत। अर्थो जिज्ञासूर अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी। महत्वाचा विषय या ठिकाणी असा आहे की भगवंताला जे भजत नाहीत त्यांची ओळख देत असताना, त्यांची ओळख करून देत असताना या ठिकाणी भगवंत म्हणतात, दुष्कृतीनो मूढा, म्हणजे पापी माणसं जी आहेत ती देवाचं भजन पूजन करत नाहीत आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं तर देवाचं भजन पूजन करत नाहीत ते पापी आहेत। जे देवाला भजत नाहीत, दुष्कृता, अभिमान, अहंकार, गर्वाने, ताठाने भरलेली माणसं देवाला शरण जात नाहीत, देवाला नमस्कार करत नाहीत। मग देवाला भजणारी माणसं कोण आहेत, भगवंताचं स्मरण करणारी माणसं कोण आहेत, कारण आपल्याला इथे रेकॉर्डिंग आहे। देवाला भजणारी माणसं कोण आहेत, सुकृतः, ज्यांची कर्म चांगले, ज्यांचे विचार चांगले आहेत, उत्तम विचाराची, उत्तम कर्माची माणसं, पुण्यात्मक विचार करणारी माणसं अखंड देवाचं भजन पूजन करत असतात। मग पाप कशाला म्हणावं आणि पुण्य कशाला म्हणावं? आम्ही पापाची गणना करत असताना, आम्ही पाप मोजत असताना, आमच्याकडून ज्या काही चुका घडल्या जातात, मोठमोठ्या चुका, त्याला खेळे म्हटलं तरी चालेल चुका म्हणण्यापेक्षा, आमच्या हातून एखादा हिंसाचार घडला, भ्रष्टाचार घडला, अत्याचार घडला, त्याला आम्ही पाप म्हणतो। हो, निश्चित ते पापच आहे, पण सूक्ष्मातून घडणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्याकडे माणसाचं लक्ष सुद्धा नसतं। आमच्या संपत्तीचा अभिमान करणं, आमच्या ऐश्वर्याचा अभिमान करणं, आमच्या संसाराचा अभिमान करणं, आमच्या सौंदर्याचा अभिमान करणं, आमच्या मुलाबालांचा अभिमान करणं, एवढंच नाही, ज्ञानाचा अभिमान करणं ह्या सुद्धा पापच आहे। आमच्याकडे असलेल्या पांडित्याचा, ज्ञानाचा अभिमान करणं
याची गणना सुद्धा पापातच केली जाते. आणि म्हणून काय होतंय, आम्ही आमच्या जीवनाच्या मार्गावर वाटचाल करत असताना आमच्या हातातून जर काही पापकर्म घडली, आमच्या डोळ्यातून जर काही पापकर्म घडली, आमच्या इंद्रियांकडून जर काही पापकर्म घडली, तर ती आम्हाला कळतात, ती समोरच्याला कळतात. पण सूक्ष्मातून मनामध्ये घडणारी जी काही पापकर्म आहेत त्याची गणना मात्र सुद्धा आम्ही सुद्धा करत नाही. ज्याच्याकडून घडतंय त्याला सुद्धा ते कळत नाही. आणि या ठिकाणी माऊली तर ओळख करून देतात की तेही आपल्याकडून व्हायला नको. ज्या दिवशी तेही आपल्याकडून व्हायचं बंद होईल, एखाद्या माणसाचा द्वेष करणं, एखाद्या माणसाचा तिरस्कार करणं आणि त्या ठिकाणी अभिमानातून मी ज्ञानी म्हणून वावरणं, मलाच सगळं कळतंय म्हणून वावरणं, याला सुद्धा पापच म्हटलेला, हे सुद्धा पापच आहे. आता आपण आपल्या अंतःकरणामध्ये विचारायला हवं, आम्ही आमच्या आयुष्याच्या मार्गावर वाटचाल करत असताना पाप करतोय की पुण्य करतोय? काय घडतंय आमच्याकडून? आणि अभिमान करतोय कसला? आपण अभिमान करतोय कसला? ज्याचा अभिमान करतोय ते आपलं आहे का, हा पहिला विचार आपण केला पाहिजे. ज्याचा अभिमान करतोय ते आपलं आहे का? आम्ही आमच्या घराचा अभिमान करतोय. आमचं घर, माझं घर करोड रुपयाच्या बंगल्यामध्ये राहणाऱ्या माणसाने फक्त विचार करावा की शेवटची आंघोळ माझ्या अंगणामध्ये असेल. कदाचित त्यावेळेला बाथरूम पण वापरून देतील नाही देतील सांगू शकत नाही. एकदा काय आम्ही या जगाचा निरोप घेतला ना, किती दिवस राहतोय घर आपल्या नावावर? किती दिवस राहतोय? 15 दिवस, 20 दिवस, 1 महिना, 2 महिना, 4 महिने, किती दिवस राहते जमीन जागा जिचा आम्ही अभिमान करतो ती आमच्या नावावर किती दिवस राहते आम्ही गेल्यानंतर? ज्या संपत्तीचा, ज्या प्रॉपर्टीचा, ज्या ऐश्वर्याचा आम्ही अभिमान करतोय की नाही, तिची सुद्धा वाटणी, तिची सुद्धा विभागणी झाली जाते. अरे या सृष्टीचा नियम आहे, बाप गेल्यानंतर त्याची जमीन जागा, त्याची प्रॉपर्टी, त्याची संपत्ती ही आपोआप त्याच्या मुलांच्या आणि मुलींच्या नावावर होत असते. हा नियम आहे. आणि आम्हाला सुद्धा वाटतंय की आम्ही गेल्यानंतर आमचा धंदा, आमचा व्यवसाय, आमचा व्यापार, आमची शेतीवाडी, आमचं घरदार आमच्या मुलाने चांगल्या प्रकारे सांभाळावं. आणि म्हणून आम्ही आयुष्यभर त्यासाठी त्याला मार्गदर्शन करत असतो. दादा, अरे हाडाची काढ केली, कष्ट केले, घाम गाळला, मेहनत केली आणि शून्यातून हे सगळं उभं केलेलं आहे. कसं उभं केलं तर माझं मला माहिती. सांभाळ, हे कसं टिकवशील याचा विचार कर, याच्यामध्ये अजून वाढ कशी होईल याचा विचार कर. काय सांगितलं? आम्हाला माहिती आहे आम्ही जो व्यवसाय करतो तो व्यवसाय आमच्या मुलाने सांभाळावा, आम्ही जो व्यापार करतोय तो व्यापार आमच्या मुलाने सांभाळावा, आमची जी शेतीवाडी, आमची जी संपत्ती ती आमच्या मुलाने सांभाळावी, नव्हे याच्यामध्ये अधिक गोळा करावी, अधिक जमा करावी. ज्या पद्धतीने आम्ही आमच्या संसार प्रपंचाचा आणि आमच्या उद्योगधंद्याचा विचार करतोय, त्याप्रमाणे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कर्म कार्य करत असताना असा का विचार करत नाही की माझं धर्माचं कार्य जे काय, मी जी काही भक्ती करतोय, मी जो काही परमार्थ करतोय, मी जे काही देवाची सेवा करतोय, ही परंपरा सुद्धा माझ्या मुलांनी चालवावी, सांभाळावी, टिकवावी. आणि हा विचार ज्या दिवशी आमच्या अंतःकरणामध्ये येईल ना, त्या दिवशी घरामध्ये आमच्या धर्माचे संस्कार आम्हाला पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आमच्या संपत्तीचा ज्याप्रमाणे विचार करतोय, आम्ही आमच्या पैशा अडक्याचा ज्याप्रमाणे विचार करतोय, आम्ही घरादाराचा, आम्ही आमच्या शेतीवाडीचा ज्याप्रमाणे विचार करतोय, त्याचप्रमाणे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कमावलेलं जो परमार्थिक धन आहे, जी आध्यात्मिक धन आहे, जी भक्ती आहे, जो परमार्थ आहे, जे ज्ञान आहे, त्याला सुद्धा कधीतरी आपल्या मुलाबालांना वाटेघरी करा. तो वाटा सुद्धा आपल्या मुलाबालांकडे कधीतरी सुपूर्द करा, म्हणजे आपली परंपरा खंडित होणार नाही. ज्यांच्या उद्धार कार्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे,
या करंजोटी गावातील या ठके परिवाराचे पिताश्री हरिभक्त परायण कैलासवासी कमलाकर लक्ष्मण ठके बाबांना रविवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी देवाज्ञा झाली। अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आज आपण ही या ठिकाणी सेवा आयोजित केलेली आहे। मी तर म्हणेन की आदर्श शेतकरी कसा असावा, आमच्या ठके बाबांकडे बघा। शेती केली, घाम गाळला, कष्ट केले, मेहनत केली, 4 पैसे घामाने कष्टाने मेहनतीने घरामध्ये कसे येतील आणि माझ्या मुलांचा उदरनिर्वाह कशा प्रकारे मला करता येईल, माझ्या मुलाबाळांचा सांभाळ, माझ्या कुटुंबाचा सांभाळ मला कशा प्रकारे करता येईल, हाच विचार बाबाने उभ्या आयुष्यामध्ये केला। पण त्याच्याही पलीकडे जर जाऊन पाहायला गेला तर आध्यात्मिक विचाराचे बाबा हरिभक्त परायण परमार्थी देवाचं भजन पूजन करता करता ग्रंथाच्या वाङ्मयाचा अभ्यास करता करता आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार कसे करायचे ना, हे सुद्धा आपल्या बाबांकडून शिकून घ्यायला हरकत नाही। येताना मी काही बरोबर आणलेला नाही। क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला। क्या लेके आयो है जग में, क्या लेके जाएगा। येताना मी काही बरोबर आणलेला नाही, जाताना सुद्धा आमच्या बरोबर काहीही येणार नाही। काय येणार आहे जाताना आपल्या बरोबर? काही येणार नाही। फक्त फरक एवढाच आहे, येताना आमच्या बरोबर कपडेही नव्हते, जाताना कुठल्याही प्रकारची धन दौलत प्रॉपर्टी संपत्ती जे काही असेल ते काहीही नसणार आहे। क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, महत्वाचं आहे 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला। जन्माला येताना आम्ही काही बरोबर घेऊन आलेलो नाही, जातानाही काही घेऊन जाणार नाहीये। जन्म मृत्यूच्या मधला जो काळ आहे त्याला आयुष्य म्हणतात माऊली। आम्ही सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतो। आम्ही आमच्या घरामध्ये जी काही उपकरणं हवी आहेत आम्हाला सुख शांती समाधानासाठी ते आम्ही विकत घेऊ शकतो। आम्ही ग्रंथ विकत घेऊ शकतो पण ज्ञान विकत घेऊ शकत नाही। आम्ही देवाच्या प्रतिमा विकत घेऊ शकतो पण देव विकत घेऊ शकत नाही। आम्ही सगळी साधनं विकत घेऊ शकतो पण समाधान विकत घेऊ शकत नाही। एखाद्या वेळी जर आमचं एखादं इंद्रिय जर निकामी झालं तर ते इंद्रिय सुद्धा आम्हाला मार्केटमध्ये कदाचित विकत मिळेल, पण आयुष्य विकत मिळणार नाही मात्र निश्चित आहे। आणि ते आयुष्य आम्हाला भगवंताच्या कृपेने भगवंताने व्यवस्थितरित्या दिलेलं आहे। भगवंताचे उपकार आहेत, मोठे उपकार आहेत आपल्यावर। देवाने अजून काय द्यावं आपल्याला? अरे या जगामध्ये आल्यानंतर काहींची अवस्था जर पाहायला गेलं तर काहींना 100 वर्ष आयुष्य असतो, ठीक आहे, काही 70, 60, 50, 40, 30, 20, 10। काहींच्या नशिबामध्ये जन्म देणाऱ्या आई वडिलांना पाहायचं सुद्धा काहींच्या नशिबात नसते, जन्माला आले काय आणि गेले काय। आम्हाला जे आयुष्य भगवंताच्या कृपेने मिळालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे, हे आयुष्य एक मोठी देणगी आहे देवाने दिलेली। हा खरा ठेवणा आहे, देवाने दिलेला सगळ्यात मोठा ठेवणा आपल्याला म्हणजे आपलं आयुष्य। ते आयुष्य कसं सुंदर करायचं, ते आयुष्य कशा प्रकारे व्यतीत करायचं, कशा प्रकारे घालवायचं, हे मात्र आमच्या हातात दिलेलं आहे। जन्म आमच्या हातात नाहीये, मृत्यू आमच्या हातात नाहीये, पण आयुष्य आमच्या हातात आहे। जे आमच्या हातात आहे ते आम्ही सुशोभित केलं पाहिजे, जे आमच्या हातात आहे ते आम्ही सुंदर केलं पाहिजे। देह जाईल जाईल याची काळ बा खाईल, देह जाणार आहे 100% सत्य। म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। क्षण क्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू। हा दुस्तर संसार जो आहे ना, ही माया जी आहे ना, ही तरुण जर जायची असेल तर ही माया कोण तरुण जातंय, कोण तरुण जाणार? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ओळख करून देत असताना असं म्हणतात, दैवी वेशा गुणमयी मम माया दुरस्तया मामेव ते तरन्ति मामेव ते प्रपद्यन्ते।
माया मेता तरंती ते. ही माझ्यापासून निर्माण झालेली त्रिगुणात्मक माया, रजगुण तमगुण आणि सत्वगुण ही त्रिगुणात्मक माया तरुण जाणं तशी कठीण आहे, दुस्तर आहे. आणि ही तरुण तेच जातात. मामेव ते प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. मामेव ते प्रपद्यन्ते, जे मला भजतात, जे माझं भजन पूजन करतात, जे मला आठवतात, जे माझं स्मरण करतात, ते ही माया तरुण जातात. ते ही माया तरुण जातात. देह जाणार, शरीर नाशिवंत आहे, पण देह जरी गेला तरीही या ठिकाणी आपल्याला कीर्ती रूपाने राहायचं आहे. आपले विचार, आपले गुण, आपले कर्म. आणि खऱ्या अर्थाने बाबांनी या ठिकाणी कर्म करता करता, कार्य करता करता आपल्या संसाराचा विचार केलाच केला, पण संसार करत असताना परमार्थाने भक्ती केली. म्हणून ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना, कमलाकर लक्ष्मण ठगे बाबा, त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही त्यांनी चांगली कर्म केली, देवाचं भजन पूजन केलं, देवाचं नामस्मरण केलं, भक्ती केली, परमार्थ केला, ग्रंथाचं वाचन केलं, आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं आणि त्याप्रमाणे राहण्याचा जो काही प्रयत्न केला, जगण्याचा वागण्याचा जो काही प्रयत्न केला, त्याप्रमाणे जर आपण ती कर्म जर आत्मसात केलीत आणि त्याप्रमाणे जर आपण चालण्याचा, वागण्याचा, राहण्याचा जर प्रयत्न केला, खऱ्या अर्थाने या घरामध्ये बाबा असताना रोज हरिपाठ होत असेल, बाबा असताना काकडा होत असेल, बाबा असताना या घरामध्ये ग्रंथ वाचन होत असेल. आपण एक विचार करायचा आहे, त्यांच्या मुलांनी, त्यांच्या नातवांनी, त्यांच्या मुलींनी एक विचार करायचा आहे की बाबांनी ही जी काही परंपरा आपल्या घरामध्ये चालू केलेली आहे, सुरू केलेली आहे, ही आम्ही खंड पडू देणार नाहीत. ही आम्ही खंड पडू देणार नाही. आणि ही आपली संस्कृती आहे. ही संस्कृती विसरता कामा नये. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाने आपण म्हणतो हाडाची काढा करून सांभाळलेली प्रॉपर्टी, संपत्ती, खरं तर आज संपत्ती सांभाळायला जेवढा त्रास होत नाही ना, तेवढी ही धर्माची संस्कृती सांभाळायला त्रास होते. कारण हे धर्माचं कार्य करत असताना आम्हाला इतर धर्मीय त्रास देतात याचं आम्हाला काही वाटत नाही दादा. ही धर्माची संस्कृती आणि संस्कार टिकवण्यासाठी, घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आम्हाला इतर धर्माचा विरोध होतो, विरोध होणारच, त्याच्याबद्दल आम्हाला काही वाटत नाहीये. पण ज्या वेळेला आमच्याच धर्माची माणसं आम्हाला त्रास देतात, आमचा द्वेष करतात, मत्सर करतात आणि आमचं धर्म कार्य बंद पाडण्यासाठी तो प्रयत्न करतायत ना, त्या वेळेला मात्र आमच्या अंतःकरणामध्ये खूप दुःख होत असतंय, खूप दुःख होत असतं. ही संस्कृती टिकवण्यासाठी, ही परंपरा टिकवण्यासाठी जो त्रास होईल, आपल्याला जे काही सहन करावं लागेल ते करायचं आहे. सांगा ना, तुकोबांना आज आपण सहज गातोय, त्यांचं सहज श्रवण करतोय, त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतोय, आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतोय. किती साधा आणि सोपं करून ठेवलंय परमार्थाने भक्ती जगद्गुरु तुकोबांनी आपल्यासाठी. पण त्यांना हे सहज शक्य झालं का? त्यांना हे कार्य सहज लोकांनी करून दिलं का? जरा त्यांचा चरित्र वाचा म्हणजे कळेल. एकाने तर काय डोकं चालवलं माहितीये का? त्याच्या शेतामध्ये अनेक पाखरं यायची, पक्षी यायचे आणि त्याचं धान्य खायचे. ते पक्षी पाखरं आले ना की ते धान्य खाऊन जायचे. त्याने हकलण्याचा प्रयत्न केला, त्याने बराचसा प्रयत्न केला, त्या शेतावर फेऱ्या मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने विचार केला की मी किती फेऱ्या मारून दमू, थकू. मग तो जगद्गुरु तुकोबांकडे गेला आणि जगद्गुरु तुकोबांना सांगितलं, तुमचं भजन मला ठेवायचं आहे, तुमचा भजनाचा कार्यक्रम मला ठेवायचा आहे, टाळ मृदुंगाचा आवाज असा खणखणीत आला पाहिजे, तुमच्याशी काम आहे मला. जगद्गुरु तुकोबांकडे गेल्यानंतर ज्यावेळी त्या माणसाच्या तोंडातून निघालं तुमच्याशी काम आहे मला, त्यावेळेलाच तुकाराम महाराजांना आनंद झाला. अरे, अशी लोक म्हणतात का तुक्या काही कामाचा राहिलेला नाहीये, पण तू माझ्याकडे आलेला आहेस आणि म्हणतोय तुमच्याशी काम आहे मला, म्हणजे मी काहीतरी कामाचा आहे हे मला कळलं तुझ्या येण्याने. मग सांग दादा काय काम आहे? म्हणजे टाळ मृदुंग घेऊन आपल्या शेतामध्ये यायचं आहे, खणखणीत असा आवाजाने मला भजन ऐकायचंय तुमच्याकडून, तुमचं भजन मला माझ्या शेतात ऐकायचं आहे. आता घरात आतापर्यंत ऐकलेलं आहे, आपण बघितलेलं आहे, पण शेतामध्ये तुकाराम महाराजांना आनंद झाला, तुकोबांना आनंद झाला.
आणि सांगितलं अरे येतोय मी, किती वेळ करायचंय, वेळेची मर्यादा नाही, तुमच्यात जेवढं असेल ना शक्ती तेवढं तुम्ही करायचंय, मग रात्रंदिवस केलं तरी चालेल. अरे बापरे, अशी माणसं भेटायला खूप मुश्किल आहेत बरं का, आहे की नाही. तुमच्यामध्ये जेवढं बळ असेल तेवढं तुम्ही करा, रात्रंदिवस केलं तरी मला काही हरकत नाहीये. आणि मग झालं ठरल्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज त्याच्या शेतामध्ये गेले. टाळ मृदुंगाचा आवाज यायला लागला, अगदी मस्तकी अभंग गायला लागले त्या ठिकाणी. लोक त्याला विचारायला लागली, अरे हे काय करून ठेवलं तू, हे करून ठेवलं काय तू, कशासाठी ते भजन त्या ठिकाणी आयोजित केलंय तू. त्यावेळेला त्याने सांगितलं की माझ्या शेतामध्ये पाखरं येतात, एवढे पक्षी येतात का सगळं धान्य माझं खाऊन टाकलं त्यांनी. यांच्या टाळ मृदुंगाच्या आवाजाने ती पक्षी पळून जातील, ह्या उद्देशाने मी माझ्या शेतामध्ये जगद्गुरु तुकोबांचं भजन ठेवलेलं आहे. पण माऊली झालं काय माहितीये का, अरे भगवंताचं स्मरण करायला लागल्यानंतर ज्या तुकोबांच्या खांद्यावर पक्षी खेळत आहे, तिथे अवस्था अशी झाली की जसं जगद्गुरु तुकोबांनी त्या ठिकाणी भजनाला सुरुवात केली तशी त्याच्या शेतातली पाखरं तर थांबली, ती तर उडून गेली नाही, ती तर पळून गेली नाही, पण त्या भजनामध्ये रममाण होण्यासाठी शेजाऱ्यांच्या शेतातली पाखरं पण त्याच्या शेतात आली. दादा, त्याचा उद्देश चुकीचा होता, त्याचा उद्देश चुकीचा होता. ह्याच जगद्गुरु तुकोबांचा परमार्थ आणि ह्याच जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन बंद पाडण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले, झोड केली, काठीने मारलं. जी गाथा आमच्या हातामध्ये जगद्गुरु तुकोबांची सुपूर्द केलेली आलेली, हे सहज आलेली नाही दादा. आम्ही काय 100-200 रुपये खर्च करून ती गाथा आमच्या घरात आणतो, तेवढाच मोल नाहीये दादा तिचा खरा मोल ज्या दिवशी आम्हाला कळेल ना, त्या दिवशी प्रत्येक हिंदू धर्माच्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये जगद्गुरु तुकोबांच्या गाथेचा अभ्यास केला जाईल आणि प्रत्येक अभंग आणि अभंगाचा विचार केला जाईल. ही सहज मिळालेली आहे का आम्हाला, ही आमच्या मांडीवर, ही आमच्या घरामध्ये सहज आलेली आहे का, नाही दादा. आम्ही आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या समाजामध्ये सहज जगत असतो, आनंदाने जगत असतो. खरं तर आम्हाला काही त्रास नाहीये. काय त्रास आहे आम्हाला, काही त्रास नाहीये. आणि जो त्रास करून घेतोय ना, तो आमचा आम्ही करून घेतोय. जाग्या जमीन अजून काय कशाबद्दल कशावरून आम्ही ते करून घेतोय. आम्ही एकमेकाशी वाद करतोय, आम्ही एकमेकाचा द्वेष करतोय, मत्सर करतोय, तिरस्कार करतोय. पण हा कशामुळे होतोय, परमार्थामुळे नाही, परमार्थामध्ये नाही, परमार्थासाठी नाही. आणि परमार्थासाठी कधी द्वेष मत्सर होतच नाही दादा. एक तर संपत्ती आडवी येते, प्रॉपर्टी आडवी येते, धन दौलत आडवी येते, किंवा आमचा अभिमान, आमचा गर्व ताठा आडवा येत असतो. त्यामुळे आमचे वादविवाद होत असतात, त्यामुळे आमच्याकडून वादविवाद होत असतात. साधं उदाहरण आहे, परवा झालेला रक्षाबंधन सण, पुढे येणारा भाऊबीज सण. कित्येक ठिकाणी आम्हाला आज रक्षाबंधन बंद पडलेलं दिसतंय, भाऊबीज बंद पडलेलं दिसतंय. भाऊ बहिणीचं तोंड बघत नाही, बहीण भावाचं तोंड बघत नाही, काका पुतण्याचं तोंड बघत नाही, पुतण्या काकाचं तोंड बघत नाही, भाऊ भावाशी बोलत नाही, भाऊ भावाशी म्हणतोय. बहिणी भावाच्या राहिल्या नाहीत, आत्यासा पुतण्या काय म्हणतात त्याला, भाच्यांच्या राहिल्या नाहीत, आणि भाच्या आत्यासांचे राहिले नाहीत. कित्येक ठिकाणी असं पाहायला मिळतंय. फक्त दोनच मार्गे गेले आमच्या याच्यातून, एक म्हणजे समृद्धी मार्ग आणि दुसरा म्हणजे बडोदरा मार्ग. 2 मार्ग गेले. पण आज कित्येक घराची विभागणी झाली, कित्येक नात्यांची विभागणी झाली. पुढे तर ती रेल्वे जाते काहीतरी आमच्या त्या आंबिवलीवरून तर कल्याणवरून तर काय मुरबाड पर्यंत. काही बहिणींनी तर आताच तिकडे जायला सुरुवात केलेली आहे. इकडच्या काय असतील नसतील मला माहित नाहीये, पण फक्त त्यांना माहिती झालेली आहे. त्या पोटगाववरून, त्या रायत्यावरून, त्या गोविलीवरून, पुढे त्या मामनुलीवरून, मामनुलीच्या काही भागातून, पुढे त्या किशोरच्या काही भागातून, पुढे त्या वांदल्याच्या काही भागातून रेल्वे जाते. फक्त एवढं माहिती झालंय बस. ती बहीण बिचारी प्रेमाने जाते, बसल्या विचारते, दादा असं माहिती झालंय की आपल्या गावाच्या बाजूशी रेल्वे जाते. हो म्हणे, खरंय ना. अगं पण ताई काय झालं माहितीये का, आपली सगळी जागा जाते ग. त्याच्या मनातच नाही काही.
त्याच्या मनातच काही विषय नाही, तो पटकन बोलून जातो, अगं ताई काय सांगू तुला, आपली सगळी जागा जाते ग त्याच्यामध्ये, आपलं काही उरत नाही. हो का दादा, आपली सगळी जाते? हो ना ताई, सगळी जाते बघ. आणि मग निघता निघता ते सुद्धा विचारते, दादा आमची नावं चढल्यात ना रे? आणि मग घरी आल्यानंतर ती नवऱ्याला बोलते, हा फ्रीज आपला खराब झालाय, आता जुना झालाय, आणे ठेवायचा, आपण नवीन घ्यायचा. किती दिवस मी हाताने भांडे कपडे धुवायचे, आपण वॉशिंग मशीन घ्यायची आणि घराची ही पडवी इकडची काढायची, इकडे आपण किचन करायचं आणि तिकडे ना तो आपण तो रूम तिकडे व्यवस्थितरित्या बनवून घेऊ. हिचं हे बोलणं ऐकून त्याला काही कळत नाही, तो बोलतो काय तापी पालाय की काय हिला, अचानक एवढं सगळं हे काढायचं ते घ्यायचं, ते काढायचं हे घ्यायचं, असं अचानक एवढा बदल कसं काय झाला. इथे पैशाचा तर पत्ता नाहीये, पण तेवढ्यात त्याला कळलं की ही भावांकडे गेली होती आणि हिला माहिती झालं का तर रेल्वे जाते म्हणून, म्हणजे जाण्याच्या आधी येण्याच्या आधीच आमची तयारी बघा काय ती. आम्ही एकमेकाशी भांडतो, आम्ही एकमेकाचा द्वेष करतो, परमार्थामध्ये हे कधी घडत नाही. पण संसार प्रपंच एकदा काय गर्व ताठा, संपत्ती, धनदौलत जर आडवी आली तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात, या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. माऊली ज्ञानोबांचा जर विचार केला तर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना समाजाने स्वीकारावं, समाजाने मानपत्र द्यावं आणि समाजामध्ये व्यवस्थितरित्या जगता यावं, वागता यावं, राहता यावं, म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता ह्या दोन्ही आई वडिलांनी, या दोन्ही उभयतांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली. देहांत प्रायश्चित्त कशाला म्हणतात? अरे ज्यावेळी त्या पंडितांकडे विठ्ठलपंत गेले आणि त्यांना सांगितलं, दादा असं असं आहे, आमच्या मुलांना जगू दे, आमच्या मुलांना राहू दे, आमच्या मुलांना मानपत्र द्या. देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ज्यावेळेला ठोठवली त्यावेळेला डोळ्यातून अश्रू आलं, पाणी आलं, पण तेवढ्यात त्यांनी विचार केला की अरे आमच्या जाण्याने जर आमच्या मुलांना जगता येत असेल, वागता येत असेल, राहता येत असेल तर आम्ही का या जगामध्ये राहावं, आम्ही का निरोप घेऊ नये या जगाचा. याला बाप म्हणतात, याला देव म्हणतात, याला देवाच्याही पलीकडचं नातं आहे, भगवंतानेच निर्माण केलेलं आहे. अश्रू ढालत ढालत घरच्या दिशेने निघाले, रुक्मिणी मातेकडे आले. रुक्मिणी मातेने विचारलं काय झालं, काय सांगितलं. म्हणे देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सांगितली, मी पण येणार तुमच्या बरोबर. अगं म्हणे असं नको करू. नाही नाही नाही, मी पण येणार, मीही येणार तुमच्या बरोबर, आपण दोघांनी जायचं. आणि काय झालं, ठरलेल्या वेळेप्रमाणे आता उद्या सकाळी पहाटेच्या वेळी जायचं आहे. रात्रीच्या वेळी त्या माऊलींनी काय केलं, गोड गोड पदार्थ केले, चांगले चांगले पदार्थ केले घरामध्ये आणि एक 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 बाळाला मांडीवर घेतात माऊली आणि भरवतात त्यांना. एक एकाला भरवत असताना एक 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 विचारतात ते माऊली. ज्ञानोबा विचारतात, माऊली सोपान विचारतात, माऊली सोपान काका विचारतात, आमची मुक्ताही विचारते, अगं आई असा कुठला सण आहे का आई आज तू आम्हाला मांडीवर घेऊन आणि हे गोड पदार्थ ठरवतेस, काय सण आहे आज आम्हाला हे एकाला मांडीवर घेऊन आई तू आमच्या डोक्यावरून पाठीवरून मायेचा हात फिरवतेस आणि गोड पदार्थ ठरवतेस. आई जशी जशी मुलं विचारतायत तसे तसे आईच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत, पण कंठामध्ये औंढा आंधळून डोळ्यातले अश्रू आटवून त्या ठिकाणी थांबून ती माऊली उत्तर न देता प्रत्येकाच्या फक्त आणि फक्त डोक्यावरून मायेचा हात फिरवतायत, पाठीवरून मायेचा हात फिरवतायत. कारण आतमध्ये ती माऊली एक विचार करते की हा मायेचा हात आता यांच्या पाठीवरून परत फिरवता येणार नाही. आणि ठरलेल्या वेळाप्रमाणे पहाटेच्या वेळी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली. आणि फक्त एक विचार करावा आम्ही आज आमच्या संसाराचा की आमच्या घरामध्ये सगळ्या प्रकारच्या सुखसोयी आहेत, आमच्या घरात आम्हाला आवश्यकता असलेल्या सगळ्या काही प्रकारची भांडी आहेतच आहे, सगळ्या काही प्रकारची उपकरणं आहेतच आहेत, पण विशेष करून आवश्यकता नसताना सुद्धा एक्स्ट्रा आहेत आमच्याकडे.
आम्ही आमचा विचार करतो, पण ज्या वेळेला आमच्याकडे 10 पाहुणे येतात, 4 पाहुणे येतात, त्यावेळेला त्यांची सुद्धा व्यवस्था आमच्या घरात व्हावी आणि व्यवस्थितरित्या व्हावी. कोणत्याही प्रकारे शेजाऱ्यांकडे न जाता, शेजाऱ्यांची वस्तू कोणत्याही प्रकारे न आणता आमच्याच घरामध्ये त्यांची व्यवस्था व्यवस्थित करता येईल याचा सुद्धा आम्ही सगळा विचार करत असतो. माझ्या माय माऊली या ठिकाणी बसलेली आहेत. अशी एखादी माऊली कोणी आहे का तिच्या घरामध्ये भाकरी भाजायला तवा नाहीये आणि भाकरी भाजण्यासाठी ती रोज शेजाऱ्यांचा तवा आणते? कोण आहे का अशी इथे माऊली तुमच्यापैकी कोणी? भाकरी भाजायला घरात तवा नाहीये आणि रोज ती शेजाऱ्यांचा तवा आणते, भाकरी भाजल्या की परत त्यांचा नेऊन देते. आहे कोणी अशी? अरे मांडा खायची इच्छा झाली, मांडा खायची इच्छा माऊलींची, आणि मांडा भाजण्यासाठी खापर घरात नव्हतं. ते खापर मिळावं म्हणून वणवण ती बिचारी मुक्ताई फिरते, याला त्याला विचारते, काहींना विचारते ते नराधम काय म्हणतायत, आणि तुम्ही संन्यासाची पोरं मांडे खाऊन कुठे चालले, काय करायचं तुम्हाला मांडे खाऊन? आणि त्याच्याही पुढे ज्या वेळेला एका काकाने त्या मुक्ताईच्या हातामध्ये मांड दिलं, आपलं खापर दिलं, ते खापर लपवत ती बिचारी घराच्या दिशेने निघालेली. तेवढ्यात तो विसोबा भेटला आणि विसोबाने विचारलं, मुक्ताई काय लपवतेस? लपवत म्हणाली, काका कुठे काय काय आहे? तेवढ्यात त्याने हात हिसकला, बघतोय तर पाहतोय तर काय खापर, काय करायचंय खापर नेऊन तुला, काय करायचंय? म्हणे बाबा काका दादाला मांडे खायचे. काय करायचंय तुम्हाला मांडे खाऊ? घरामध्ये मातीचं खापर नसावं अशा परिस्थितीमध्ये त्यांनी परमार्थ केला, भक्ती केली, देवाचं स्मरण केलं आणि धर्माचे संस्कार टिकवण्याचं काम केलं. नुसतं टिकवण्याचंच काम केलं नाही, तर हे धर्माचे संस्कार प्रत्येक घराघरापर्यंत ज्ञानेश्वरीच्या मार्फत पोहोचवण्याचं काम केलं. सर्वश्रेष्ठ ग्रंथ अमृतानुभव माऊलींनी आपल्याला दिला, चांगली उपासष्टी आपल्याला दिली. आणि तुम्हाला सांगू का, हरिपाठ म्हणजे आमच्या जीवनाचा मॅन्युअल गाईड आहे, माहिती पुस्तका. एखादी वस्तू कशी वापरायची ती माहित नसेल तर आपण त्याचा मॅन्युअल गाईड घेतो, माहिती पुस्तका घेतो आणि माहिती पुस्तकामध्ये बघून त्याचा वापर करतो. तसं आम्हाला या शरीराचा वापर कसा करायचा, आम्हाला आमचं जीवन कसं जगायचं, आम्हाला आमचं आयुष्य कसं व्यतीत करायचं हे जर कळत नसेल ना, तर हरिपाठ घ्या, एक एक अभंग वाचा आणि एक एक अभंग वाचून त्या ठिकाणी विचार करा मी कसं राहायचं आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेडे मुक्ती चारही साधी. सुरुवात क्षणापासून केली बरं का. सुरुवात माऊलींनी कशी केली? देवाची द्वारी उभा क्षणभरी. तुम्ही पुढे सरका, अगदी इकडे येऊन बसला तरी चालेल, सरका पुढे, सरा पुढे, इकडे येऊन बसला तरी चालेल, इकडे पण बसला तरी चालेल. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेळे मुक्ती चारही साधी. म्हणजे क्षणापासून माऊलींनी सुरुवात केली आणि शेवटी काय म्हणतात माहिती माऊली? सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्धगडी राहू नको. म्हणजे सुरुवात कशी केली? क्षणापासून, बरोबर आहे, एक क्षण. आणि शेवटी म्हणतात माऊली रिकामा अर्धगडी राहू नको. आम्ही घडीच्या घडी वाया घालवतोय, फुकट घालवतोय, आम्हाला कळत नाही. सहज आम्ही शेजाऱ्यांकडे जातोय, 2-4 घटका बसतोय, याच्या त्याच्या हुगादुग्या करतोय, याचा त्याचा द्वेष मत्सर करतोय, घरी येतोय, घरी आल्यानंतर घरचे बोलतात कुठे गेली होती, केव्हापासून आम्ही वाट पाहतोय, इथे स्वयंपाक नाही, इथे जेवणाची वेळ झालेली आहे. तेवढ्यात ती बोलते काय 2 घटका बसले तर लगेच इकडे उचलापट चालू झाली. अरे 2 घटका कशाला म्हणतात हे तरी तुला माहिती आहे का? अशा घटकाच्या घटका माऊली आम्ही फुकट घालवतो, आम्हाला माहित नाहीये. 60 विपल तेव्हा 1 पल, 60 विपल तेव्हा 1 पल, 60 पल तेव्हा 1 घटका, 24 मिनिटं तेव्हा 1 घटका, 2.5 घटका तेव्हा 1 तास, 60 घटका तेव्हा 1 दिवस, 24 तास तेव्हा 1 दिवस. असे 7 दिवस तेव्हा 1 सप्ताह, असे 4 सप्ताह तेव्हा 1 महिना, नवे 2 पक्ष, 15 दिवसाचा 1 पक्ष, एक कृष्ण पक्ष, एक शुक्ल पक्ष, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष, अशा प्रकारे 2 पक्ष तेव्हा 1 महिना
आणि 2 महिने तेव्हा एक ऋतू, 3 ऋतू तेव्हा एक आयन, उत्तरायण आणि दक्षिणायन. 2 आयन तेव्हा एक वर्ष, 12 वर्ष तेव्हा एक तप, 25 वर्ष तेव्हा एक रौप्य महोत्सव, 50 वर्ष तेव्हा सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष तेव्हा अमृत महोत्सव, 100 वर्ष तेव्हा शताब्दी. आम्ही कुठे आहे ते शोधा, आम्ही कुठे आहेत हे शोधा. 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 43 वर्ष. मला भगवंताने आतापर्यंत आयुष्य 43 वर्ष, माझं वय आहे 42-43 वर्ष, एवढी वर्ष मी जगलो, वागलो, या ठिकाणी कार्य केलं. फक्त एक अभ्यास करा, एवढ्या वर्षामध्ये मी परमार्थ किती केला, मी देवाचं किती केलं, मी देवाचं भजन किती केलं, फक्त विचार करा बस. मी संसार प्रपंच केला ना, मी जगलो ना, जगलो नाही का, मी वागलो ना, मी सगळं काही कार्य केलं ना, पण हे जगता वागताना फक्त एक अंतःकरणामध्ये विचार केला, मी कोणासाठी जगलो, मी कशासाठी जगलो. अरे खऱ्या अर्थाने जेथपासून मनुष्य करता कमवता होतो ना, तेथपासून अखंड आणि अखंड धावपळ करत असतो. काय 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 गोळा करत असतो तो. हे सगळं गोळा करत असताना फक्त विचार करतो सुखाचा, मला कधीतरी सुखाची भेट होईल. पण तुम्हाला सांगू का, संसाराचं सुख सुद्धा माणसाला टोचतंय. संसाराचं सुख सुद्धा माणसाला टोचतंय. आता मागे मी एकाकडे गेलो, आम्ही 4-5 जण होतो. एक असा सोफा होता, त्या सोफ्यावर 3 जण बसतात बघा, 3 जण बसू शकतात असा सोफा, 2 खुर्च्या, 2 खुर्च्यांवर 2 मित्र बसले, दोन्ही माझ्या बाजूला 2 मित्र बसले, मी मध्ये बसलो त्या सोफ्यावर. पण काय झालं, त्या सोफ्यावर बसल्यानंतर इकडे पण बसणारा थोडा जाड होता, इकडे पण बसणारा थोडा जाड होता, मी मध्ये आवळून बसलो तर बसलो. त्यात काय झालं माहितीये का, मला हलता येत नाही, पण मग मी असं इकडे तिकडे करायला लागलो, माझा शीट मी इकडे तिकडे करायला लागलो. तेवढं तो मालक बोलतो, भाऊ तुम्ही बरोबर बसले नाहीत का, असं इकडे तिकडे का होत आहे. तेवढ्यात त्याला म्हटलं, सोफा आणलाय कधी तू, म्हणे केव्हाच आणलाय. मग कधी बसला होता का तू मध्यभागी. कदाचित असेल योग आला किंवा नसेल पण आला बसायचा. तो म्हणतोय, दादा ह्या तुझ्या सोफ्यामध्ये सुख आहे, तो टोचतोय मला. संसारातला सुख सुद्धा माणसाला टोचत असतोय, सुख सुद्धा टोचत असतो. उभे आयुष्य कर्म करणाऱ्या माणसाने, जगत असलेल्या माणसाने, धावपळ करत असलेल्या माणसाने फक्त एक अंतःकरणामध्ये विचार करावा, मी जी धावपळ करतोय ती कोणासाठी करतोय आणि कशासाठी करतोय. माझ्या मुलांना व्यवस्थित जगता यावं, माझ्या मुलांना व्यवस्थित राहता यावं, वागता यावं, म्हणून मनुष्य आयुष्यभर धावपळ करत असतो, धडपड करत असतो. अरे केलीच पाहिजे. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, ह्या ठके परिवारामध्ये जन्माला आलेले आहेत, ह्या ठके परिवारामध्ये जन्माला येऊन या करंजोटी गावामध्ये जन्माला आलेले आहेत, त्या कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहेत. खरं तर कर्मयोगे सकळ मिळाली, एकेच तरी जन्म आली. ऋणानुबंधाच्या गाठी, ज्या घरात आपले ऋण आहेत, आई वडिलांचे ऋण फेडायचे आहेत, घराचे ऋण फेडायचे आहेत, कुटुंबाचे ऋण फेडायचे आहेत, समाजाचे ऋण फेडायचे आहेत, गावाचे ऋण फेडायचे आहेत, देवाचे, देशाचे आणि धर्माचे ऋण फेडायचे आहेत. या उद्देशाने आपला जन्म या ठिकाणी झालेला आहे. मग ते कशा प्रकारे फेडता येतील याचा अभ्यास, याचा विचार आम्ही करायला हवा. मग ते ऋण फेडायचे आहेत तर 4 पैशाची गरज आहे आम्हाला. संसार जर चालवायचा आहे तर पैसे नकोत का. हल्ली सगळ्याचं सोंग करता येते दादा, पण पैशाचं सोंग करता येत नाही. पण ते कशा प्रकारे कमवावं, कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे जगावं. तुम्हाला तुमच्याच घरामध्ये जर सुखाने जगायचं आहे ना, तर हे सूत्र आपल्या हातात आहे. आम्हाला आमच्याच घरामध्ये जर सुखाने राहायचंय तर सूत्र कोणाच्या हातात आहे. लोकांच्या मुळे आमचं कधीच वाईट होत नाही, जगाच्या मुळे आमचं कधीच वाईट होत नाही, शेजाऱ्यांच्या मुळे आमचं कधीच वाईट होत नाही. आम्ही आमचं जे वाईट करतोय ना, आम्हाला जे दुःख भोगायचं येतंय ना, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या तिन्ही तापांपैकी एक ताप प्रत्येकाला असतोच असतो. ते काय येतात, ते दुःख कशामुळे येतात, त्याला कारण म्हणजे आमचं राहणं, आमचं वागणं, आमचं जगणं, आमचे कर्म, आमचे विचार, आमचे गुण. एकाला झोप लागत नव्हती म्हणून दवाखान्यात गेला. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब बरेच दिवस झालं झोप लागत नाही, काय करावं काही कळत नाही. डॉक्टरांनी गोळ्या औषधं दिली, इंजेक्शन दिली आणि सांगितलं, जा या गोळ्या घ्या, संध्याकाळच्या वेळेला घ्या, दुपारी घेऊ नका, सकाळी घेऊ नका. कदाचित जास्त झोप आली तर तुम्हाला काम करता येणार नाही, रात्री झोपण्याच्या आधी घ्या म्हणजे तुम्ही भरपूर झोपाल. पण काय झालं, गोळ्या औषधं घेतली, इंजेक्शन घेतलं, काही केलं, त्याला झोप लागत नाही. मग आता करायचं काय. परत डॉक्टरांकडे गेला तरी त्याला काही फरक नाही. एक दिवशी असाच डोक्याला हात लावून
पायरीवर बसला तेवढ्यात एक साधू पुरुष तिथून चाललेले, ज्याने ज्याने डोक्याला हात लावलेला असे दिसले ना का साधू पुरुष पहिले विचारतात त्याला, बाबा काही नडले का तुला, काही आडलंय का तुला? कारण त्याला विचारणारे फक्त साधू पुरुषच आहेत गरजवंताला. आणि त्या साधू पुरुषाने विचारलं काही आडले का, काही नडले का, काय हवंय तुला, काय झालं? त्याने सांगितलं बाबा झोप लागत नाही, बरेच दिवस झालं.